मी माझ्या कार्यालयाकडे जात असताना पक्षाच्या त्यावेळेला फॉर्च्युनर एक वाईट आहे, 2 कुठल्या गाड्या इनोवा आहेत वाटतं, त्यातनं काही हॉकी स्टिक स्टंप आणि ही रिव्हॉल्वर माझ्यावरती जी उभारण्यात आली, ती रिव्हॉल्वर विकास गोगावलेवरती कशासाठी उभारण्यात आली? खासदार सुनील तटकरेच्या दम आहे तर त्यांनी मर्दासारखं येऊन समोर लढावं. पाटणे असे बगल बच्चे पाठवायचे नाही. त्याला माहिती नाही तटकरेला अजून की भरत शेठची औलाद आहे आणि भरत शेठची औलाद ही आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय बाळासाहेबांचा एक मावळा म्हणून या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करतोय. आणि काम करत असताना राज्याचे गृहमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांना मी विनंती करतोय की एखाद्या जर का मंत्र्याचाच मुलगा जर का सुरक्षित नसेल तर या महाराष्ट्रामध्ये बाकीची जनता जनार्दन काय सुरक्षित असेल ह्याचा आपण कुठेतरी या ठिकाणी विचार करावा. आज ही रिव्हॉल्वर जर्मन मेडची का कुठली मला माहिती नाही, परंतु ही रिव्हॉल्वर या ठिकाणी माझ्यावरती उभारण्यात आली आणि कदाचित जर का माझा जीव गेला असता तर त्याला जबाबदार कोण हे मला महाराष्ट्र शासनाने आज सांगावं. म्हणजे आत्ताच माननीय मंत्री भरत शेठ गोगावले यांना कळवलेलं आहे. आमच्या जिल्ह्यातले सर्व आमदार, राज्याचे गृहमंत्री आदरणीय योगेशदादा कदम यांनी देखील याची कल्पना दिली आहे. तुम्ही सर्व प्रतिनिधीच्या वाहिनीने ज्या पद्धतीने इथं आलात त्याबद्दल तुमचंही देखील धन्यवाद करतो की आपण थोडक्यामध्ये काही गोष्टी घडल्या की आपण बघितलं आणि आत्ताही तुम्ही जाऊ शकता. 4 गाड्या तिथं उभ्या आहेत. मी पोलिसांना सांगितलं या गाड्या जप्त करा, गाड्या कुठल्या आहेत ह्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि कुठले लोक ही रिव्हॉल्वर घेऊन आले त्याचा मला या ठिकाणी पाहिजे. आणि मला जो जीवात मारण्याचा या ठिकाणी प्रसंग ज्या वेळेला करण्यात आला त्याच्यावरती काय आपण गुन्हा दाखल करणार. आणि आज महाडची जनता मी ठरवलेलं आहे की हा विजय हा शिवसेनेचा आणि म्हणून आज रडीचा डाव या ठिकाणी सुरू आहे. प्रयत्न झाल्याचा आरोप केला गेलाय. ही दृश्य आपण त्या सगळ्या राड्याची बघतोय. दोन्ही पक्षाचे हे समर्थक आहेत ज्यांच्यामध्ये ही हाणामारी झाली आहे. याच्यामध्ये सुशांत जाबरे यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आलेली आहे.